जय महाराष्ट्र मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका मदतनीस यासाठी 2,21,328 जागांची मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे जे इलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की तब्बल 23 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होते, मेगा भरती होते। तसेच बाह्य यंत्रणेद्वारे 2,843 पदांची सुद्धा जाहिरात येणार आहे। त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या। तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला या प्रकारचा जॉब पाहिजे असेल, कारण की परमनंट सरकारी जॉब असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। डिटेलमध्ये माहिती सांगतोय आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, महिला व बाल विकास यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय। भरपूर साऱ्या योजना येत असतात, जसं की बाल विकाससाठी झालं किंवा महिलांसाठी, महिलांच्या सशक्तीकरणासाठी वेगवेगळ्या योजना येत असतात, जसं की मनोधैर्य योजना झालं, बाल संगोपन योजना झालं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झालं। तर अशा भरपूर साऱ्या योजना आहे। ई पिंक रिक्षा झालं, त्याच्यानंतर अनाथ प्रमाणपत्र झालं, अशा योजना हे आणत असतात। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मोठ्या प्रमाणात भरती होते। तुम्ही बघू शकता यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे कशा प्रकारे भरती होणार आहे, आणि तेच मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगतोय। इथे बघा, सरळ सेवा भरती असणार आहे, तुम्ही वाचू शकताय। बाह्य यंत्रणेद्वारे 2,843 म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 2,843 आहे, पण अंगणवाडी सेविका व मदतनीससाठी 2,21,328 पदांची मंजुरी मिळालेली आहे, जी की महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता यांचं ऑफिशियल इंस्टाग्राम हँडल आहे, तुम्ही ते वाचू शकताय। इथे बघा व्हेरीफाईड टिक आहे, यांनी सुद्धा दिलाय। महिला व बाल विकास विभागाच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तब्बल 23 वर्षानंतर सुधारित आकृती बंधनास मान्यता देण्यात आली आहे। त्याद्वारे 165 नवीन पदांना वेगवेगळे नवीन 165 पदे आणलेली आहे, ज्यामध्ये गट अ ते गट ड मधील एकूण 8,669 पद आहे। प्लस तुम्ही ते बघू शकताय बाह्य स्त्रोत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 2,843 प्लस तुम्ही ते बघू शकताय 2,21,338 मानधनी पदांना मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे चांगली गोष्ट आहे। ज्यांना या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे आहे त्यांनी डिटेलमध्ये समजून घ्या। अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये दिसून जाईल नेमका ही भरती कशी होते आहे। तब्बल 23 वर्षानंतर होती आहे, मोठ्या प्रमाणात भरती होते आहे, आणि स्वतः मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे। पहिले काय व्हायचं, पहिले वेगवेगळे जे पद होते ते यांनी कॅन्सल केलेले आहे, आणि त्या व्यतिरिक्त नवीन 165 नवीन पदे यांनी आणलेली आहे, जेणेकरून महिला सशक्तीकरणाला चालना मिळू शकेल। ओके, आणि जी सगळ्यात मोठी भरती आहे तुम्ही वाचू शकताय, एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका व 1,10,664 अंगणवाडी मदतनीस म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणात भरती होते आहे। अशी टोटल 2,21,328 पदांसाठी ही भरती होणार आहे। 23 वर्षानंतर हा निर्णय घेतला गेलेला आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। डिटेलमध्ये अप्लाय करणं आणि नोटिफिकेशन येत्या 15-20 दिवसात येऊन जाईल। त्यामुळे जर तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल तर तयारी आत्तापासूनच सुरू करून द्या। मग डॉक्युमेंट झालं, कारण की वेळेवर फॉर्म भरायला तुम्हाला डॉक्युमेंट मिळत नाही, त्यामुळे ते डॉक्युमेंट वगैरे झाले ते मिळवून ठेवा। आणि जसं याचं अप्लाय करणं सुरू होईल त्याची माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलमध्ये देऊन टाकेल। त्यामुळे नक्की शेअर करा, आणि अशाच अपॉर्च्युनिटीज एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।